मित्रांनो, मेरा रेशन ॲप ॲप्लिकेशनमधून डिजिटल रेशन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करतात, त्याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती शासनाची सर्व योजनांचे अपडेट्स येत असतात. चला मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनचा लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरमध्ये रिडायरेक्ट होणार आहे. त्या ठिकाणी मेरा रेशन ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर मेरा रेशन ॲप्लिकेशनचा यूजर इंटरफेस अशा प्रकारे ओपन होणार आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करा आणि हा दिलेला कॅप्चा फिलअप करून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. ओके वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या आधारसोबत लिंक असलेला मोबाईल नंबरवरती 6 डिजिटचा OTP पाठवण्यात आलेला आहे. ते OTP या चौकटीत फिलअप करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. ओके वरती क्लिक करा. आता आपल्याला एमपिन क्रिएट करायचे आहे. त्यासाठी क्रिएट नाव यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला 4 डिजिटचा एक सिक्युअर पिन लॉग इन करण्यासाठी क्रिएट करायचा आहे. त्यासाठी तुमचा पिन या ठिकाणी क्रिएट करा. नेक्स्ट वरती क्लिक करा. परत तेच पिन नंबर एंटर करा. क्रिएट एमपिन वरती क्लिक करा. युअर एमपिन कोड हॅज बीन सेव्ह. ओके वरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा रेशन कार्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिले बघा, शासनाचा लोगो देण्यात आलेला आहे. त्यानंतर तुमचा रेशन कार्ड कुठल्या प्रकारचे आहे ते देण्यात आलेलं आहे. तुमच्या राशन कार्ड मधला हेड ऑफ फॅमिली कोण आहे त्यांचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस, तुमचा RC नंबर आणि तुमचा फेअर प्राईस शॉप नेम अँड नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता आपल्याला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी हा डाउनलोडचा ॲरो बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याजवळ एक PDF फाईल डाउनलोड झालेला आहे. आता या ठिकाणी मोर वरती क्लिक करून ड्राईव्ह PDF व्ह्यूवर यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी तुमचा डिजिटल रेशन कार्ड या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रेशन कार्ड, स्कीम नेम, हेड ऑफ फॅमिली, तुमचा ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर आणि एक फोटो चिपकवण्यासाठी या ठिकाणी एक फोटोचे ब्लँक हे बॉक्स दिलेला आहे. त्याखाली तुमचा रेशन कार्ड कोणत्या तारखेला तुम्हाला जारी करण्यात आलेला आहे त्याचं डेट या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या खाली सिग्नेचरचं ऑप्शन आहे आणि या ठिकाणी तुमचा रेशन कार्ड नंबर आणि खालच्या भागात तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांचं नाव, त्यांचा एज, जेंडर, त्यांच्या रिलेशन आणि त्यांच्या आधार नंबरच्या डिटेल्स अशा प्रकारे या राशन कार्डमध्ये दिलेला आहे. आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.